आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक महत्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या दिल्या आहेत। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। केंद्र सरकारने 2009 मध्ये सर्वांसाठी आधार कार्ड ही योजना लागू केली होती। सध्याच्या काळात तर आधार कार्ड हे अतिशय महत्वाचे ओळखपत्र आहे। देशातील प्रत्येक नागरिकांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे, म्हणजेच बंधनकारक आहे। मोबाईल सिम कार्ड घेण्यापासून कोणताही व्यवहार करायचा असल्यास आधार कार्डची गरज पडतेच। विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत व तसेच LPG गॅस सिलेंडरचे अनुदान मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे आधार कार्ड हे वेळोवेळी अपडेट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। अशातच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे। महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड अद्ययावत न केल्यास सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, असा इशारा आधार प्राधिकरणाने दिला आहे। यापुढे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्ड मध्ये POI आणि POA संबंधी सर्व तपशील नेहमी अद्ययावत करणे अनिवार्य म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेले आहे। जर का तुम्ही या दोन्ही माहिती अपडेट केल्या नसतील तर त्या लवकरात लवकर अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो। तुम्ही हे काम ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता। आता हे POI आणि POA म्हणजे काय? POI म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी, यात आपल्याला ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो, तर POA म्हणजेच प्रूफ ऑफ ऍड्रेस, यात आपल्याला पत्त्याशी संबंधित पुरावे द्यावे लागतात। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने 26 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार POI म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले कागदपत्र आवश्यक आहेत। त्यामध्ये निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, ई-पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, शस्त्र प्रमाणा, फोटो, बँक, ATM कार्ड इत्यादींचा समावेश आहे। तर POA म्हणजे पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक आहेत, ज्यामध्ये रेशन कार्ड, बँक पासबुक, TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, वीज बिल, पाणी बिल, किसान पासबुक, पोस्टपेड मोबाईल बिल यापैकी एक लागणार आहे। आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया। आधार कार्ड मध्ये UIDAI च्या ऑनलाईन पोर्टल वरून अपडेट व दुरुस्ती किंवा आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठीची फ्री मध्ये म्हणजेच मोफत मिळणारी सुविधा, जी की गुरुवार 14 मार्च 2024 रोजी संपणार होती, त्या मोफत सुविधेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात UIDAI ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे। सरकारने फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली आहे। सरकारच्या या निर्णयाचा देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना फायदा होणार आहे। सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात कालच मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून म्हणजेच ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार धारकांना आणि देशातील सर्व नागरिकांना दिली आहे। आता आधार कार्ड धारकांना शुक्रवार दिनांक 14 जून 2024 पर्यंत फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करता येतील। लक्ष द्या, महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधारचे अधिकृत
ऑनलाईन पोर्टल myAadhar.uidai.gov.in वरूनच करता येणार आहे. या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला पैसे लागणार नाहीत, मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. महत्वाचे म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल आणि त्याला तुम्ही एकदा पण अपडेट केलेले नसेल तर त्या लोकांना आधार कार्ड अपडेट करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे. आधार कार्ड धारकांनो लक्षात ठेवा, शुक्रवार दिनांक 14 जून 2024 ही मोफत फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची अखेरची संधी आहे. त्यानंतर म्हणजे 14 जून नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, म्हणजे तुम्हाला फी द्यावी लागणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.